आपला आता राहिला विषय आपला महाराष्ट्र. आपली भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आहे. त्यातल्या त्यातच महाराष्ट्र हा मला वाटतं इतर राज्यापेक्षा खूप अधिक उत्सवप्रिय आहे. आणि याचाच एक उदाहरण म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये गोड-गोड बोलण्याचे दिवस आहेत आणि शिव्या देण्याचा सुद्धा सण आहे हां, दिवस म्हणण्यापेक्षा सण. आता आजचा हा तिळगुळ खाऊन गोड-गोड बोलण्याचा दिवस आणि इथून 2 महिन्यानंतर असलेलं धुलीवंदन किंवा होळी ज्याला म्हणतो आपण, तो शिव्या देण्याचा सण. म्हणजे सर्व प्रकारचं सर्वांगाने मानवी जीवनाच्या सर्व काही जे काही मानवी जीवन आहे, त्याच्या वेगवेगळ्या छटा. कारण एकच एक कुठलीही दिवस असो, तो रटाळ वाटला असतो. म्हणून प्रत्येक ऋतूत म्हणा, कालामध्ये म्हणा, वेगवेगळं नाविन्य हे निसर्ग आपल्याला देत असते. या जीवनाचा आनंद घेण्यासाठी, या जीवनात जगण्यासाठी आणि कायम नाविन्य आलं तरच आपल्याला आपण उदाहरणार्थ बघा ना, एकच एक रटाळ आपल्याला काही गोष्टी करायला रटाळ वाटतात. परंतु निसर्गानं अशी काही व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे, की आपल्याला हे जीवन रटाळ नाही वाटावं. म्हणून विविध प्रकारचे 3 प्रकारचे ऋतू तयार केलेले आहेत. 6 प्रकारचे ऋतुकाल तयार केलेले आहेत. म्हणजे जे काही निसर्गाचं वातावरण आहे, त्या वातावरणाच्या आणि एव्हा आपल्या पूर्ण जीवसृष्टीमध्ये वेगवेगळे प्रांत, क्षेत्र निर्माण केलेले आहेत. म्हणजे आपण भटकंती जरी केली तर तिथं उत्साह वाटावा. आपल्याला आपल्या परिसरामध्ये जसं वातावरणात आपण निर्माण झालेलो असतो, असंच कुठं या पृथ्वीवर कुठंतरी वाळवंट आहे, कुठंतरी बर्फाळ प्रदेश आहे, कुठंतरी पाण्याचा सखल प्रदेश आहे, कुठंतरी सपाट पठारी प्रदेश आहे. असं विविध प्रदेश क्षेत्र या पृथ्वीमध्ये या निर्मात्यानं आपल्याला आनंद घेण्यासाठी आणि आपलं जीवन सुखर करण्यासाठी निर्माण केलं आहे. खरं तर आजचा हा दिवस सूर्यनारायणाला स्वागताचा तर आहेच, त्याचबरोबर मला वाटतं त्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुद्धा दिवस हा सूर्यनारायणाप्रतीचा आहे असं वाटतं. तेव्हा आपण सूर्यनारायणाचा म्हणून बघा, एक 4 रविवार आपली महाराष्ट्रीयन स्त्री 4 रविवाराला सूर्यनमस्कार करून वृंदावनाच्या तिथं पाठ टाकून विविध प्रकारच्या जे काही फळ असो, धान्य असो, या सगळ्या वस्तू आपण बघत असतात, ज्याला आपण वाण म्हणतो. त्या वाण देऊन एकमेकीला वाण देऊन हे सुहासिनी एकमेकीला वाण देतात आणि एक काय म्हणतो त्याचं सुवासिनीचं प्रतीक किंवा या पृथ्वीचं आनंदाचं, उत्साहाचं आणि उपलब्धतेचं प्रतीक म्हणून एकमेकाला वाण देतात. ज्यामध्ये बघा आजच्या घडीला जे काही निसर्ग आपल्याला देतो आजच्या ऋतूमध्ये, मग ते धान्य असो, मला वाटतं तीळ येतात, बोरं येतात, गाजर येतात, जांब येतात, हरभरे येतात, ऊस असतो, असे वाण आपण बघितले असतील. आज आपण आपल्या घरातील जे काही वाण तयार केले राहतं ते बघा, त्याच्यात वेगवेगळ्या निसर्गाने दिलेले फळं, फुलं जे काय आहेत ते वाणाच्या रूपामध्ये खरं तर हे प्रतीक आहे या जीवसृष्टीच्या विविध अन्नाचं प्रतीक. म्हणूनच एकमेकालाही ही आपली सौभाग्यिनी सुहासिनी स्त्री वाण देऊन साजरा करतात आपण आनंद उत्सव हा. तर जाता जाता दुसरं एक की तिळगुळ घ्या गोड गोड बोला. माणसानं एक दिवसासाठी नाही, एक प्रतीक म्हणून आपण एक दिवसासाठी म्हणतो, परंतु माणसाला एकमेकाशी गोडगोडीनंच राहणं आवश्यक आहे. गोड गुलाबीनंच जगणं, गोड गोड बोलणंच आपल्याला जीवन जगणं आवश्यक आहे. आपण जर गोड गोड बोललो नाही, व्यवस्थित जर नाही बोललो, तर कुठलीही आपल्या जीवनातली कामं घडून येणार नाहीत. आजच्या निमित्तानं का असो ना, परंतु आपण एकमेकाचं जर काही काम असेल ना, तर गोडीनंच घेतो, गोड गोड बोलणंच ते काम करून घेतो, उरकून घेतो. त्या दिवसाची एक आठवण म्हणून गोड गोड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं सांगायचं वाटतं. चला पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना मकर संक्रांती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, शब्दरूपी तिळगुळ माझ्या